या पद्धतीची बर्फी तुम्ही एकदा बनवली ना की तुम्हाला परत परत तर नक्कीच बनवावी लागेल आणि खाऊन जे आहे सगळे तुमचे फॅन नक्कीच होतील। तर इथे जे आहे 1 वाटी मुगाची डाळ घेतली, स्वच्छ धुवून घेतली 2 ते 3 पाण्याने आणि 5 ते 10 मिनिटं छान अशी निथळून घेतलेली आहे। आता तुमच्याकडे इथे वेळ असेल ना तर तुम्ही 1 तास कॉटनच्या कापडावर थोडीशी सुकवून घेऊ शकता। त्यानंतर कढई तापवायला ठेवली आणि कढईमध्ये सर्व मूग डाळ घातली आणि छान अशी मोकळी होईल इतकी आता भाजून घ्यायची आहे। हलका कलर बदलेला नाही इतकी आपल्याला मूग डाळ भाजून घ्यायची आहे, म्हणजे त्यातलं जे मॉइश्चर आहे ते काढून घ्यायचं आहे। आता मूग डाळ जी आहे मीडियम फ्लेमवर भाजायची, म्हणजे छान आतमधल्यापर्यंत त्याचं मॉइश्चर जे आहे निघून येतं। आणि डाळ थंड करून घ्यायची। थंड डाळ जी आहे मिक्सरच्या जारमध्ये घालायची, सुक्या मिक्सरच्या जारमध्ये, आणि मिक्सरला फिरवून घ्यायचे। आता किती फिरवायचं, दरदरीत जे आहे इथे पावडर जे आहे आपल्याला करून घ्यायची आहे। खूप असं पीठ नाही बनवायचं, थोडंसं दरदरीत ठेवायचं। त्यानंतर इकडे जे आहे 3 चमचे तूप ठेवलं कढईमध्ये। तूप छान मेल्ट झालं की त्यामध्ये जे आपलं डाळीचं पावडर होती दरदरीत करून घेतलेली ती घातली आणि 2 ते 3 मिनिटं परत मंद आचेवर भाजून घेऊया। म्हणजे काय होतं, जरी डाळीमध्ये थोडंसं मॉइश्चर जरी राहिलं असेल तर ते सुद्धा इथे निघून जाईल। त्यानंतर 5 ते 6 बदामाचे काप घातले इथे तुकडे करून अशा पद्धतीने आणि परत एकदा व्यवस्थित मिक्स करूया। आता तुम्ही पाहू शकता पूर्वीपेक्षा इकडे जो आहे थोडासा कलर बदललेला आहे। आता जितकी डाळ घेतली होती तितकी इथे पिठी साखर घेतलेली आहे। आता ज्या वाटीने मी डाळ घेतली होती त्याच वाटीने पिठी साखर घेतलेली आहे आणि पिठी साखर आणि डाळ जे आहे छान पद्धतीने एकत्र करून घेऊया। म्हणजे काय होईल, पिठी साखर जी आहे छान अशी डाळीमध्ये मिक्स होईल। तर हे बघा इकडे जे आहे मिक्स झाली। आता लगेच अर्धा चमचा वेलची पूड घातली आणि हाताला सोसण्यासारखं झालं की मग हाताने मिक्स करा किंवा मग गरम असेल तर चमच्याने मिक्स करा। तर हे बघा इकडे जे आहे छान पद्धतीने मिक्स झालेलं आहे आणि तूप सुद्धा व्यवस्थित झालेलं आहे। आता जर तुम्हाला इकडे खूपच मोकळं वाटत असेल की तूप जे आहे व्यवस्थित प्रमाणात नाही झालंय तर 1 ते 2 चमचे तूप जे आहे गरम करून घालू शकता। त्यानंतर इकडे एक प्लेट घेतली आणि त्याला जे आहे छान असं तुपाने ग्रीस करून घेतलं आणि त्यामध्ये सर्व जे आहे आपली डाळीचं घालून घेतलं आणि छान अशी बर्फी जी आहे पसरवून घेतलेली आहे। आता ही बर्फी जी आहे पसरवायला जितकी सोपी आहे तितकं सेट करायला थोडा वेळ लागतो। तर इकडे जे आहे थोडेसे बदामाचे काप घातले, वरून थोडेसे काजूचे सुद्धा घातलेले होते आणि थोडेसे चमच्याने जे आहे दाबून घेतले। तर हे बघा अशा पद्धतीने जे आहे काजूचे आणि बदामचे काप घातले आणि थोडेसे दाबून घेतले। आता ही जी आहे जर तुम्ही नॉर्मल टेम्परेचरला ठेवाल तर अर्धा तास ठेवायची। फ्रीजमध्ये जी आहे आपल्याला 20 ते 30 मिनिट फ्रीजमध्ये सेट करून घ्या। नंतर तुमच्या आवडीप्रमाणे वड्या पाडून घेऊ शकता। रेसिपी आवडली असेल लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा।